टाईट झालं तर त्याला पाणी लावावं लागते, नरम करावं लागते. काय करावं लागते? नरम करावं लागते. नरम केली, जास्त नरम झालं तर इकडे हिटर आहे, शेकून घ्यायला लागते. जशी खंजरी शेकल्याशिवाय वाजत नाही तशीच काही काही लोकांची शेकल्याशिवाय जाग्यावर येते. आणि त्याची शेकासाठी आपला कार्यक्रम आहे. बस आता पहा, आता खंजरीची मजा. आता 5 बोटं एकत्रित आले, 5 बोटं खंजरीतून आवाज पहा. चला आता आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावर वाजा बरं गुरुजी. एक खंजरी वाजवली तर आकाशवाणी यवतमाळ, आणि 2 खंजऱ्या जर एकत्रित झाल्या तर गुजरातचे लोक दांडिया खेळते. काय खेळते रे? बोला, काय खेळते? लय मजा येते ना दांडियात. लय 2-2, 3-3 वाजेपर्यंत तुमच्या दांडियाच नाही संपत. कॉलेजच्या पोरं, कॉलेजच्या पोरी फुल मोसम मध्ये राहतात. तुम्ही पहा आता दांडियाची ढोलक वाजा बरोबर. जसं दांडियाची ढोलक वाजते तशा 2 खंजऱ्या जर एकत्रित आल्या तर पंजाबचे लोक भांगडा खेळते रे पुरो. काय खेळते? भांगडा. मजा येते ना. पण आता त्या भांगड्याची ढोलक कशी वाजवतो? वाजा बरं गुरुजी.